मार्केटिंग मॅनेजमेंट पूर्ण बघतात. आमची कंपनी 2020 पासून ऍग्रिकल्चर मध्ये काम करते. क्वाडकॉप्टर आणि एक म्हणजे हेक्साकॉप्टर, आमचे दोन्ही ड्रोन टाईप सर्टिफाईड ड्रोन्स आहेत. क्वाडकॉप्टर जो आहे आमचा तो लास्ट इयर आमचा टाईप सर्टिफाईड झाला आणि हा लास्ट इयर आणि हा आता मागच्या डिसेंबर मध्ये टाईप सर्टिफाईड झाला. तर आमची कंपनी ऍग्रिकल्चरमध्ये जवळपास 5,000 ते 6,000 एकरची फवारणी म्हणजे एका ड्रोनने एका सीझन मध्ये केलेली. आमच्या असे 5 वर्षामध्ये आम्ही स्वतः म्हणजे 2 वर्ष 3 वर्ष आम्ही कोविड मध्ये जे पण आम्हाला जो टाइम भेटला होता त्यामध्ये आम्ही पूर्ण रिसर्च अँड डेव्हलपमेंट केलेलं आहे. त्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती जाऊन किंवा फील्डवरती जाऊन आम्ही सगळं स्प्रे आणि त्याला येणारे जे प्रॉब्लेम्स आहेत ते बघून आम्ही आमच्या R&D टीमकडे ते सगळे प्रॉब्लेम्स दिले. त्याच्यानंतर असेंब्ली, मॅन्युफॅक्चरिंग काही पार्ट्स असतील, या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या खेड शिवापूरच्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये करत असतो. आणि नुसतंच आम्ही ॲग्रिकल्चरमध्ये तर नाही म्हणजे नुसतीच शेतकऱ्याची सेवा नाही तर आम्ही डिफेन्ससाठी पण काम करतो, आम्ही सर्वे मॅपिंगसाठी पण काम करतो आणि आमचं वाईड नेटवर्क आहे. आम्ही फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नाही आहे, तर आम्ही पूर्ण देशभरात आमचे जवळपास 7 ते 8 राज्यांमध्ये आम्ही काम करतो. तर त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटसाठी काही काम असेल, महाडीबीटीच्या स्कीम्स असतील, काही गव्हर्नमेंटच्या म्हणजे काही शेतकऱ्याला जर तुमच्या जी लाईन आहे तिचं पण सर्वेलन्स करतो आणि अशा भरपूर मल्टिपल ठिकाणी आम्ही काम करतो. ॲग्रिकल्चर नाही तर मोठं R&Dचं आपलं म्हणजे एक हब आहे, तिथं आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रोनसाठी आपण R&D करतो. मध्ये शेतकऱ्यांना ऍक्च्युली काय आता नॉर्मल भरपूर लोक झाले की जे ड्रोन तो काय येतो, आम्ही काय करतो, आमचेच लोक पाठवतो, त्यांना स्प्रे करायला लावतो. स्प्रे करत असताना त्याचे जवळपास 3 एकर पर्यंत फवारणी नॉर्मल याच्यासाठी करतो, नॉर्मल क्रॉपसाठी, ॲग्रोनॉमिकल क्रॉपसाठी. त्यानंतर याची रेंज जवळपास 2 ते 2.5 किलोमीटर करत असतो. आपल्याला माहित नसतं एक्झॅक्टली काय ते, मग त्याच्यासाठी आम्ही रेकमेंड करतो की लाईन ऑफ साईट मध्येच इफेक्टिव्ह असतो आणि थ्रस्ट असा जनरेट होतो की खाली स्प्रे पूर्ण गेल्यामुळे प्रत्येक पानावरती आणि वरती होतं, मग ते बॅटरीवरती आलं, मग ते आता सोलरवरती पण येईल. पण ते आपण हे झालं, आता लोक नॅनो युरियाकडे वळत आहे कारण की शेतकऱ्यांसाठी जे बजेट मोबाईल डिव्हाइस नाही ट्रान्समीटर त्याला चार पॉइंट जीपीएस लोकेशन करून जीपीएस लोकेशन पाणी 1 लिटरच्या प्रमाणे कॉन्सन्ट्रेशन तुम्ही एकराला जे औषध वापरता तेवढा त्यांनी काय होतं तुमचे जे लेअर आहे डोंगराळ भाग वगैरे आहे ना, डोंगराळ भागात जास्त करून वापरतात. झाडावरती पाणी एक थेंब आहे म्हणजे किती बीपीएम ला पडतंय ते इथे पडताना प्रत्यक्ष झाडावर ते तुम्हाला पडताना प्रत्यक्ष ते ना एक भविष्यात व्यापारी नाही आहे नाही आपल्या मुलांनाच घेऊन काम करावं लागणार नाही तर मग विकूया बाजार. फार सिंपल प्रोसिजर आहे, म्हणजे काही कॉम्प्लिकेशन्स त्याच्यामध्ये नाही आहेत. लॉक करत असताना प्रत्येक आर्म आपण प्रॉपरली टाईट करतोय का नाही याची दक्षता आपण घ्यायची, कारण की हे फार इम्पॉर्टंट आहे हार्डवेअर मध्ये. सो आर्म्स सगळे टाईट झालेले आहेत. प्रोपेलर्स एकदा आपल्याला चेक करून घ्यायचे आहेत व्यवस्थित. सो आता ड्रोन त्याची हार्डवेअर सगळं रेडी झालेलं आहे, म्हणजे ड्रोन बेसिकली आता फ्लाय होण्यासाठी तर रेडी झालेलं आहे. आजूबाजूचं वातावरण बघून कसं आपण पाणी टाकून एक डेमो लगेच दिली नाही, थोडी काढून सगळं उपलब्ध आपल्याला मिळतं इथं एका छोट्याशा डिव्हाइस मध्ये. आणि सॅटेलाइट आपल्याला 1 13च्या वरती पाहिजे.
असं ठेवायचं, सगळे मोटर्स व्यवस्थित फिरतात का नाही त्या सगळ्या बघायच्या व्यवस्थित आणि त्यानंतर मग आपण टेक ऑफ घ्यायचा. टेक ऑफ. या ट्रान्समीटरमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळेल, किती हाईट वरती तो गेलाय, कुठे गेलाय, कॅमेऱ्याचा फीड पण तुम्हाला इथं बघायला मिळेल. हां हां तुम्ही आता बोललात ना टेक ऑफ